सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही थांबलेलो आहे मुन्नारच्या व्हाईट हाऊसमध्ये. पूर्ण हॉटेल तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे आणि किती प्रीमियम आहे आणि कशा आहेत रूम आणि काय काय आतमध्ये तुम्हाला फॅसिलिटीज भेटतात सगळं दाखवणार आहे. एकदम हॉटेल दाखवून मी नक्कीच पाहिजे. ठीक आहे, मे बी पूर्ण एवढं मोठं आहे की ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये कव्हर होईल नाही होणार माहित नाही. चल माझ्या मागे आहे. आता हॉटेलमध्ये दाखवतो, लॉबीमधून जाणार आहे. ये माझ्या पाठीपाठीने. सो इकडे नाश्ताचं हे आहे. नाश्त्याला आपण नंतर जाऊया, पहिले रूम बघून बघूया. इथे असं काय असं पण दिलेलं आहे आपल्यासाठी, जर बघायचं असलं तर बघू शकता. स्वप्नाली आपली कॅमेरामॅन. चल आता लिफ्ट मध्ये येऊया आणि जाऊया डायरेक्ट आपल्या रूमकडे. आम्ही सेकंड फ्लोअरला घेतलेलं आहे. पहिले जेव्हा आम्ही आलेले तेव्हा फिफ्थ फ्लोअरला होते आणि आता सेकंड फ्लोअरला आहेत. त्या रूमचा व्ह्यू व्हॅली व्ह्यू होता आणि आत्ताचा जो व्ह्यू आहे तो आहे फॉरेस्ट व्ह्यू. ठीक आहे. सो आपलं कार्ड माझ्याकडेच आहे ना. ठीक आहे. असं काही कार्ड दिलेले आहे, चावी वगैरे तर काही आहे नाही. कार्ड हे करायचं आणि तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, चला रूमसाठी जाऊयात. सेकंड फ्लोअरला आलो. चला रूम ह्या साईडला आपला सेकंड फ्लोअर असल्यामुळं इकडं रूम आहे. ही मंगेशची रूम आहे. ते मंगेश आणि तन्वी इथे आणि ही रूम आहे आपली. ठीक आहे. कार्ड अनलॉक. या आतमध्ये या, काय काय आहे सगळं दाखवतो. ठीक आहे. थोडीशी लाईट वगैरे लावण्यासाठी पहिले कार्ड टाकलं, लाईट वगैरे लागल्या. ठीक आहे. सगळ्यात पहिले सुरुवात करूया इथून. इथे आपल्याला हे दिलेलं आहे, आमचं काही सामान वगैरे ठेवायचं नव्हतं. ठीक आहे. सो इथे आपल्याला कटलेरीज वगैरे ते काय असतं ते अमूलचं दूध वगैरे बनवायचं वगैरे ते सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर वॉशरूम मध्ये येऊयात. मेन म्हणजे चला वॉशरूम दाखवतो तुम्हाला. काय काय वॉशरूम मध्ये ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले इथे गरम पाणी वॉश ह्याच्यासाठी, पण इथे ह्या साईडला गेलं तर गरम पाणी आणि ह्या साईडला गेलं तर थंड पाणी. ठीक आहे. आणि कंटिन्यू 24 तास गरम पाणी असतं. त्यांनी आपल्याला ह्या टॉयलेटरीज वगैरे सगळं दिलेलं आहे, बघू शकता हे सगळं. आणि इकडे पण सेम टॉवेल त्यांनी दिलेले होते आपल्याला. गरम पाणी आणि शावर पण गरम पाण्यासाठी आहे. आणि एक इंग्लिश टॉयलेट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी ब्रश वगैरे त्यांनी आपल्याला तर दिलेल्याच आहेत. वरतून चला दाखवतो तुम्हाला अजून काय काय. ठीक आहे. ओके, चला पुढे पुढे जाऊया. आणि हा असा काही यांचा बेड आणि रूमचा लुकआउट असा काही आहे. पूर्ण व्हाईट हाऊस आहे, तर पूर्ण व्हाईट त्यांनी थीम दिलेली आहे. इथे आपल्याला टीव्ही पण दिलेला आहे त्यांनी. टीव्हीवरती आम्ही थोडंफार काहीतरी बघत होतो, बट जे आर्किटेक्चर आहे ना एकदम मस्त वाटतं. एकदम व्हाईट कलरचं आणि जे वरती जे हे आहेत ना एकदम मस्त वाटते ते. एक कोणाची तरी इथे पेंटिंग पण आहे. थोडस हे कर पेंटिंग. ठीक आहे. चला एक लॅम्प दिलेला आपल्याला रात्रीच्या टायमाला. दोन चेअर दिलेल्या आहेत त्यांनी, खूप मोठ्या मोठ्या हेवी चेअर आहेत. एक मिनिट ह्याला बाजूला फक्त. ओके ठीक आहे. ये आणि ह्या गोष्टीपेक्षा इथे संध्याकाळी बसायला खूप मजा येते. जेव्हा पाऊस असतो तेव्हा मजा येते इथे बसायला. ह्या दोन चेअर त्यांनी आपल्याला दिलेल्या आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा, इथे बसून इथे सकाळी सकाळी मॉर्निंग व्ह्यू घ्यायला काय मजा वाटते. एक पक्षी शिट्ट्या मारतो इथे फक्त. त्याचा आवाज तुम्ही जर ऐकता ना सकाळी सकाळी, एवढं मस्त गाणे म्हणतो ना तो. 2 मिनिटं ऐका तुम्ही फक्त, येईल आवाज त्याचा. आता शांत झालाय काय माहिती का. जसंच येईल ना मी नक्की याच्यामध्ये त्याचा आवाज पण टाकेल. ठीक आहे. असं आपल्याला काहीतरी फॉरेस्ट व्ह्यू मिळतो. ठीक आहे. हे तर ठीक आहे. ह्याच्या सोबतच त्यांनी आपल्याला काय काय दिलं अजून ते पण सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या इन्क्लुडेड आहेत. जसं काय बोलतात त्याला, अरे केस सुकवायचं काय असतं, हेअर ड्रायर वगैरे, नॉर्मल 2 बाटल्या पाण्याच्या. ह्या सगळ्या तर नॉर्मल हॉटेलमध्ये असतातच. बट नाश्ता जो असणार आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे, तो तर मी तुम्हाला दाखवणार. पूल बघून घेऊयात. या पूल मध्ये जाऊयात आता. चला पूलकडे जाऊयात. स्विमिंग पूल तर एवढा भारी नाही इकडचा. सो हा रस्ता आहे, लॉबी मधून जावं लागतं. तुम्ही लॉबी मधून रिसेप्शन एरियामधून पण जाऊ शकता, बट हे आमच्या इकडूनच एक वेगळा रस्ता दिलेला आहे. सो चला इथून जाऊया. ठीक आहे. इकडचा पूल मला सगळ्यात बेस्ट वाटला. ठीक आहे. बघा पूल काय मस्त असा पूल आहे.
आणि इथे आम्ही खूप मजा केली आहे एक दिवस तरी. ठीक आहे, हा पूल आहे यांचा. आणि त्याच्यासोबतच जो व्ह्यू आहे ना तो त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. ठीक आहे, संध्याकाळी तिथे बसा मस्तपैकी. पाऊस जर पडत असला तर ठीक आहे, नाही बसू शकत, पण या व्हॅलीचा आनंद कसा घेणार इथे बसून तेच समजत नाही भाई. काय जबरदस्त असा व्ह्यू आहे इथून. आपल्या डोळ्यामध्ये जेवढं कॅप्चर करता येईल ना तेवढं आम्ही तर केलेलं आहे. पण भाई असं वाटतं की म्हणजे मी इथे पहिले पण आलो होतो. आमचं हे बघा तिकडे होतं, फर्स्ट फ्लोअरला होतं आमचं तेव्हा, आणि आता सेकंड फ्लोअरला आहे. पण तरी पण खूप छान वाटतं इकडे. चला आता डायरेक्ट नाश्त्याला जाऊया. ठीक आहे, पूल तर बघितला तुम्ही, मस्त होता एकदम. चला जाऊया आता इथून पुढे. आणि एक स्पोर्ट्स रूम पण येते, जिथे टर्फ पण आहे, क्रिकेटचा टर्फ आहे हा. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॅरम खेळायची इच्छा झाली तर एक कॅरम आहे. त्याच्यानंतर ते हाताने खेळायचा फुटबॉल तो पण आहे. त्याच्यानंतर इकडे जर तुम्हाला जिम करायचं तर जिमच्या गोष्टी दिलेल्या त्यांनी, आणि भरपूर सगळे वेट्स वगैरे पण इथे आहेत. चला आता जाऊया डायरेक्टली आता नाश्ता करायला, लेट्स गो. असं काही नॉर्मल मेन्यू आहे, कॉर्नफ्लेक्स, त्याच्यानंतर आहे ब्रेड, ब्रेड जाम वगैरे, बटर टोस्टर आहे, चहा आहे, त्यानंतर पायनॅपलचा ज्यूस आहे, त्यानंतर फ्रूट्स आहेत हे दोन्ही, त्याच्यानंतर इथे आहे ढोकळा, त्याच्यानंतर इथे आहे टोमॅटो उत्तप्पा, स्प्राउट्स आहेत इथे 9 टाईपचे स्प्राउट्स, आणि त्याच्यानंतर पुढे आहे भटुरा, भटुरा, त्याच्यानंतर इथे आहे चना मसाल्याची भाजी, नाश्त्यामध्ये आहे सगळं. इथे आहे इडली, इथे आहे इडली, त्याच्यानंतर सांबर आणि चटणी, आणि पुढे पण सेम मफिन्स वगैरे आहेत. ठीक आहे, इथे मफिन्स आहेत, गोड गोड मफिन्स. सो ठीक आहे, आपला नाश्ता आलेला आहे. नाश्त्यामध्ये मी थोडं लिमिटेडच घेतलेलं आहे. टोमॅटो उत्तप्पा घेतलेला आहे, सांबार आणि चटणी, आणि एक मफिन घेतलेलं आहे. स्वप्नालीने ब्रेड वगैरे सगळं घेतलेलं आहे तिने. पण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इथेच एंड करतो. सो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.